मंडळी, पैठणच्या नाथ मंदिरात आजही एक असा अकल्पित चमत्कार घडतो की तो पाहून लोक थक्क होतात. बघा ना मंडळी, तिथला एक दगडी रांजण अचानक स्वतःच उचंबळू लागतो. जणू काही त्याच्या आतले पाणी खळखळून उकळत आहे. पण काय सांगू तुम्हाला मंडळी, जेव्हा तेच पाणी आपण तीर्थ म्हणून प्राशन करतो तेव्हा ते बर्फासारखे एकदम थंडगार आणि साक्षात अमृतासारखे गोड लागते. आता तुम्हीच सांगा, हा अकल्पित चमत्कार असा का घडत असेल? यामागे एक अशी कथा दडलेली आहे, ज्यात एका संताच्या अत्यंत शुद्ध भक्तीपुढे साक्षात तो माझा पंढरीचा सावळा पांडुरंगही सेवक बनून आला होता. रामकृष्ण हरी मंडळी, ही आहे त्या शांतीब्रह्म संत एकनाथ महाराजांची अद्भुत कथा. चला तर मग आज आपण सर्वजण या भक्तीच्या प्रवासात सामील होऊया आणि अत्यंत शुद्ध अंतःकरणातून जयघोष करूया. भानुदास एकनाथ विठ्ठल 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 म्हणूया, पांडुरंगाच्या नामी रमूया. मंडळी, संत एकनाथ महाराजांचे नाव घेताच आपल्या अंतःकरणात भक्तीची एक अथांग लहर उठते. पण बघा ना मंडळी, त्यांचा हा महान भक्तीचा वारसा काही एका दिवसात निर्माण झालेला नव्हता. हा वारसा आहे त्यांच्या महान आणि तेजोमय कुळाचा. नाथांचे वडील सूर्यनारायण, आजोबा चंद्रप्राणी आणि त्यांचे पणजोबा साक्षात संत भानुदास महाराज. आता तुम्हीच सांगा मंडळी, ज्या घराण्याचा पाया इतका स्वयंभू आणि परमपावन आहे, त्या घराण्यावर साक्षात पांडुरंगाची अखंड कृपा का नसेल? जरा कल्पना करा त्या काळाची. संत भानुदास महाराज हे कापडाचा व्यापार करायचे. घोड्यावर कापडाची गाठोडी लादायची आणि गावोगावच्या बाजारात जाऊन ती विकायची. पण त्यांचा हा व्यापार म्हणजे पैशाची हाव नव्हती, तर तो त्यांच्यासाठी एक परमार्थ होता. त्या काळात इतर व्यापारी 4 आण्याला घेतलेले कापड खोटे बोलून 15 आण्याला विकायचे आणि गरिबांची लूट करायचे. पण आपले भानुदास महाराज ते अत्यंत प्रामाणिक होते. ते ग्राहकाला स्पष्ट सांगायचे, माझी खरेदी 4 आण्याची आहे, मी तुम्हाला 5 आण्याला देईन. त्यांच्या अंतःकरणात पैशाची लालसा नव्हती, तर साक्षात विठ्ठलाचा शुद्ध भाव होता. सुरुवातीला लोक त्यांच्यावर हसले, पण सत्याला मरण नसते. अल्पावधीतच त्यांच्या या निस्सीम प्रामाणिकपणावर लोकांचा असा काही विश्वास बसला की भानुदास महाराजांचा व्यापार प्रचंड वाढला. पण मायबाप जगात मत्सरासारखा दुसरा प्रलयंकारी शत्रू नाही. भानुदास महाराजांची ही प्रगती पाहून इतर व्यापाऱ्यांच्या तळपायाची आग थेट मस्तकात गेली. एकदा हे सर्व व्यापारी एका गावात धर्मशाळेत उतरले होते. रात्रीची वेळ होती. सगळीकडे काळोखाचे साम्राज्य पसरले होते. तेवढ्यात कुठेतरी दूरवर हरिनामाचा गजर आणि कीर्तनाचा तो सुधारस कानावर पडू लागला. राम कृष्ण हरे, जय जय राम कृष्ण हरे, जय जय राम कृष्ण हरे. ते ऐकताच भानुदास महाराजांच्या पायाखालची जमीनच जणू भक्तीने शहारली. त्यांनी क्षणाचाही विचार न करता आपला घोडा आणि कापडाचे मौल्यवान गाठोडे तिथेच धर्मशाळेत ठेवले आणि ते त्या चैतन्यमय कीर्तनात तल्लीन व्हायला निघून गेले. आणि इकडे काय घडले? त्या मत्सराने आंधळ्या झालेल्या उन्मत्त व्यापाऱ्यांनी एक भयंकर डाव साधला. त्यांनी भानुदास महाराजांचा घोडा सोडून दिला आणि त्यांच्या उपजीविकेचे ते कापडाचे गाठोडे दूर कुठेतरी अंधारात फेकून दिले. त्यांना वाटले, आता हा भानुदास पूर्णपणे उद्ध्वस्त होईल आणि रस्त्यावर येईल. पण मंडळी, निसर्गाचा आणि कर्माचा न्याय अकल्पित असतो. ज्याचा पाठीराखा तो पंढरीचा नाथ आहे, त्याचे हे जग काय वाकडे करणार? त्याच रात्री एकाएकी त्या धर्मशाळेवर दरोडेखोरांनी हल्ला केला. त्या उन्मत्त व्यापाऱ्यांची सर्व संपत्ती लुटली गेली. त्यांना बेदम मारहाण झाली. आणि तिकडे आपले भानुदास महाराज जेव्हा कीर्तन ऐकून परत आले, तेव्हा त्यांना त्यांचा घोडा आणि गाठोडे तिथे दिसेना. ते पूर्णपणे हवालदिल झाले. आणि अंगावर काटा आणणारा तो क्षण पहा. त्या घनदाट अंधारातून एक तेजस्वी तरुण ब्राह्मण त्यांच्यासमोर उभा राहिला. त्याच्या चेहऱ्यावर एक अलौकिक आणि डोळे दिपवणारे तेज पसरले होते. त्याने भानुदास महाराजांचा हरवलेला घोडा आणि ते कापडाचे गाठोडे त्यांच्या हातात आणून दिले. भानुदास महाराजांनी आश्चर्याने विचारले,
कोण आहात कोण आपण आहात आपण? आणि एवढ्या रात्री माझी मदत का करत आहात? तेव्हा तो तरुण ब्राह्मण एक गोड स्मितहास्य करत म्हणाला, भानुदास जो माझ्यासाठी सर्वस्व सोडतो मी फक्त त्याच्याच असतो. श्रोते हो, हे शब्द कानावर पडताच भानुदास महाराजांचे अंतःकरण पिळवटून निघाले. त्यांच्या डोळ्यातून अश्रूंचा बांध फुटला. त्यांना समजले की हा दुसरा तिसरा कोणी नसून साक्षात माझा सावळा विठ्ठल आहे. त्या एका अकल्पित क्षणी त्यांनी संसाराचा मोह कायमचा सोडला आणि स्वतःला भगवंताच्या अखंड भक्तीच्या प्रवाहात वाहून दिले. पण बंधूंनो, भगिनींनो, खरी परीक्षा तर अजून बाकीच होती. काळ पुढे सरकत होता. विजयनगरच्या कृष्णराय राजाने, जो आपल्या सत्तेच्या आणि संपत्तीच्या गर्वाने प्रचंड उन्मत्त झाला होता, त्याने एक दिवस पंढरपूरच्या मंदिरातून साक्षात भगवान पांडुरंगाची ती स्वयंभू मूर्ती उचली आणि आपल्या राज्यात नेऊन ठेवली. श्रोते हो, नुसती कल्पना करा त्या हृदयद्रावक प्रसंगाची. पंढरीचे ते परमपावन मंदिर अचानक रिकामे झाले. भक्तांच्या पायाखालची जमीनच सरकली. तो प्रसंग पाहून सर्व वारकऱ्यांनी आणि संतांनी आक्रोश केला. पण भानुदास महाराजांनी एक कठोर निर्धार केला. त्यांनी ठरवले, माझा विठ्ठल तिथे विजयनगरच्या सोन्याच्या कोंदणात नाही, तर तो इथल्या गरिबांच्या आणि भक्तांच्या भावात आहे. मी माझ्या पांडुरंगाला परत आणणारच. ते एकटेच पायी चालत थेट विजयनगरला पोहोचले. रात्रीची वेळ होती. राजाच्या महालात जिथे भगवंताची मूर्ती ठेवली होती तिथे कडकडीत पहारा होता. पण भानुदास महाराजांच्या त्या शुद्ध भावापुढे कोणते कुलूप टेकणार? हा अकल्पित चमत्कार पहा. त्यांच्या नुसत्या स्पर्शाने महालाचे ते अवाढ्य दरवाजे आपोआप उघडले गेले. आत पाऊल ठेवताच साक्षात भगवान पांडुरंगाच्या त्या अलौकिक मूर्तीला पाहून भानुदास महाराजांचा ऊर भरून आला. देवाच्या डोळ्यातून जणू वात्सल्याच्या धारा वाहत होत्या. देवाने स्वतःच्या गळ्यातील तो हिरे मोत्यांचा नवलखा हार काढून आणि मोठ्या प्रेमाने आपल्या लाडक्या भक्ताच्या गळ्यात घातला. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा पुजाऱ्यांनी महाल उघडला तेव्हा त्यांना तो मौल्यवान हार भानुदास महाराजांच्या गळ्यात दिसला. राजा कृष्णरायाच्या क्रोधाग्नीचा भडका उडाला. त्याने प्रलयंकारी गर्जना करत आदेश दिला, या चोराला आत्ताच्या आत्ता सुळावर चढवा. मंडळी, सुळावर चढवणे म्हणजे काय रे तुम्हाला माहिती आहे? एका लाकडी अतिशय टोकदार खांबावर माणसाला बसवायचे आणि तो खांब शरीराच्या आरपार घुसू द्यायचा. नुसत्या कल्पनेनेही आपला थरका फिरतो. पण भानुदास महाराजांच्या चेहऱ्यावर भीतीचा लवलेशही नव्हता. त्यांच्या मुखात अखंड राम कृष्ण हरी हे सुधारस चालू होते. त्यांनी अतिशय शांतपणे त्या भयंकर सुळाला मिठी मारली आणि पुढच्याच क्षणी असा एक अवाक करणारा, डोळे दिपवणारा चमत्कार घडला, ज्याने सर्व देवगणही अवाक झाले. त्या निर्जीव, कोरड्या आणि टोकदार लाकडी सुळाला अचानक हिरवीगार पाने फुटू लागली. पाहता पाहता त्या सुळाचे एका विशाल आणि चैतन्यमय तुळशीच्या आणि पिंपळाच्या वृक्षात रूपांतर झाले आणि पुढच्याच क्षणी असा चमत्कार घडला की सुळाचे झाड झाले. जय राम कृष्ण हरे. मंडळी, हा अकल्पित आणि थक्क करणारा चमत्कार पाहून तो उन्मत्त राजा कृष्णराय थरथर कापू लागला. त्याचा अभेद्य वाटणारा अहंकार एका क्षणात गळून पडला आणि त्याने भानुदास महाराजांच्या चरणांवर लोळण घातली. त्याने क्षमा मागितली आणि मग मोठ्या भक्तिभावाने वाजत गाजत भगवान पांडुरंगाची ती स्वयंभू मूर्ती पुन्हा एकदा आपल्या लाडक्या पंढरपुरात विराजमान झाली. मंडळी, आता तुम्हीच विचार करा, ज्यांच्या रक्तातच अशी अभेद्य आणि तेजोमय भक्ती होती, ज्या कुळातील महापुरुषासाठी सुळाचे झाड होण्याची अकल्पित लीला भगवंताने रचली, त्याच परमपावन रक्तात जेव्हा बालक एकनाथ जन्माला आला तेव्हा तो पुढे जाऊन कोणती अकल्पित लीला करणार होता? वयाच्या अवघ्या 12व्या वर्षी या बालकाने असा एक निर्णय घेतला ज्याने साक्षात दत्तात्रयांना पृथ्वीवर यावे लागले. काय घडले त्या दिवशी? पण मायबाप, ज्याला देवाने मोठे कार्य करण्यासाठी निवडले असते त्याच्या वाट्याला दुःखही तसेच हृदयद्रावक येते. अगदी कोवळ्या वयातच एकनाथांच्या आई वडिलांचे छत्र हरपले. त्यांचे संगोपन त्यांचे आजोबा चक्रपाणी आणि आजी सरस्वती यांनी मोठ्या वात्सल्याने केले. पण या अनाथ बालकाच्या अंतःकरणात एक वेगळीच तळमळ लागली होती. त्यांना ठाऊक होते की सद्गुरूंच्या कृपेशिवाय परमार्थाचा मार्ग कधीच सापडत नाही. रात्रंदिवस त्यांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत असत आणि ते एकाच भावाने प्रार्थना करत असत,
हे विठ्ठला, मला माझ्या सद्गुरूंची भेट घडवून आण. आणि मग तो अंगावर काटा आणणारा क्षण आला. एकनाथ अवघे 12 वर्षांचे होते. एका शिवमंदिरात ते ध्यानस्थ बसले असताना अचानक संपूर्ण गाभारा एका अलौकिक तेजाने उजळून निघाला आणि एक स्वयंभू आकाशवाणी झाली. एकनाथा, देवगिरीला जा. तुझे गुरु जनार्दन स्वामी तिथे तुझीच वाट पाहत आहेत. जरा त्या प्रसंगाची कल्पना करा. त्या प्रसंगाची. अवघ्या 12 वर्षांचे ते कोवळे लेकरू, खिशात एक दिडकी नाही, सोबत कुणीच नाही आणि समोरचा रस्ता पूर्णपणे अनोळखी. पण फक्त त्या आकाशवाणीवर आणि स्वतःच्या अढाळ भावावर विश्वास ठेवून तो बालक पायी चालत निघाला. चालत, ठेचा खात तो थेट दौलताबादच्या म्हणजे देवगिरीच्या त्या भव्य किल्ल्यापाशी पोहोचला. किल्ल्याच्या दारात उंच पुऱ्या पठाण सैनिकांनी त्यांना अडवले. अरे पोरा, आज सोमवार आहे, दर्शन गुरुवारी होते, परत जा, असे ते कर्कश आवाजात ओरडले. पण एकनाथ मागे हटणारे नव्हते. सलग 3 दिवस ते तिथेच त्या दारात उपाशीपोटी बसून राहिले. अखेर गुरुवार उजाडला. एकनाथ किल्ल्याच्या पायऱ्या चढू लागले. एक एक पायरी चढताना अंतःकरणात प्रचंड उत्कंठा आणि डोळ्यात आशेचे तेजोमय किरण होते. आणि जसे ते वर पोहोचले, त्यांच्यासमोर साक्षात जनार्दन स्वामी महाराज उभे होते. स्वामींनी अतिशय वात्सल्याने हाक मारली, ये बाळा, मी तुझीच वाट पाहत होतो. ते ऐकताच एकनाथांचा अश्रूंचा बांध फुटला आणि त्यांनी थेट गुरूंच्या चरणांवर मिठी मारली. मंडळी, इथून पुढे जी गुरुसेवा सुरू झाली ती ऐकून तुमच्या पायाखालची जमीनच सरकेल. सलग 12 वर्षे, होय, तब्बल 12 वर्षे एकनाथांनी जनार्दन स्वामींची अशी निष्काम सेवा केली की ज्याला जगात तोड नाही. पाणी भरणे, स्वयंपाक करणे, रात्री गुरूंचे पाय दाबणे, कसलाही अहंकार नाही की कोणतीही अपेक्षा नाही. एकदा काय अकल्पित गंमत झाली पहा. एकनाथ हिशेब तपासत बसले होते. अचानक त्यांच्या लक्षात आले की हिशेबात फक्त 1 पैशाची चूक आहे. 1 पैसा कमी भरत होता. मंडळी, आज आपण 1 पैशाकडे ढुंकूनही पाहत नाही, पण एकनाथांनी जोपर्यंत तो 1 पैसा सापडत नाही तोपर्यंत अन्न पाणी वर्ज्य केले. रात्रभर दिव्याच्या प्रकाशात ते हिशेब तपासत राहिले आणि अखेर पहाटेच्या वेळी त्यांना ती चूक सापडली. त्या अफाट आनंदात त्यांच्या हातून नकळत टाळी वाजली. त्या आवाजाने जनार्दन स्वामी जागे झाले. त्यांनी विचारले, काय झाले? जेव्हा एकनाथांनी हकीकत सांगितली तेव्हा जनार्दन स्वामी मंद हसून म्हणाले, एकनाथा, 1 पैशाची चूक शोधण्यासाठी जर तुला इतकी एकाग्रता लागली तर विचार कर, त्या साक्षात परमेश्वराला शोधण्यासाठी किती अखंड एकाग्रता आणि शुद्ध भाव लागेल. हा उपदेश थेट एकनाथांच्या अंतःकरणात कोरला गेला. पण स्वामींच्या या लाडक्या शिष्याला फक्त शांतताच नाही तर प्रलयंकारी रणसंग्रामही लढता येत होता. एकदा दौलताबाद किल्ल्यावर शत्रूने अचानक अक्राळ विक्राळ हल्ला केला. त्यावेळी जनार्दन स्वामी गाढ समाधीत होते. किल्ल्यावर हाहाकार माजला. सैनिक हवालदिल झाले. तेव्हा या एकनाथांनी कसलाही विचार न करता थेट आपल्या गुरूंचे युद्ध कवच अंगावर चढवले, हातात तलवार घेतली आणि एका प्रलयंकारी क्रोधाग्नीसारखे ते रणांगणात उतरले. ज्या हातांनी फक्त तुळशीची माळ आणि गुरूंचे पाय धरले होते, त्या हातांनी शत्रूच्या उन्मत्त सैन्याला अक्षरशः कंठस्नान घातले आणि त्यांना पळवून लावले. युद्ध संपताच पुन्हा कवच काढून ते शांतपणे गुरूंचे पाय दाबत बसले, जणू काही घडलेच नाही. हा त्यांचा अभेद्य स्वाभिमान आणि गुरुभक्ती होती. ही निष्ठाम सेवा पाहून अखेर जनार्दन स्वामींचे अंतःकरण भरून आले. त्यांनी साक्षात भगवान दत्तात्रेयांना प्रार्थना केली, प्रभो, माझ्या या लेकराला आता तुमचे दर्शन द्या. आणि मग शूलीभंजन पर्वतावर तो डोळे दिपवणारा एक अकल्पित चमत्कार घडला. श्रोतेहो, काम बाजूला ठेवा आणि क्षणभर डोळे मिटून तो प्रसंग आठवा. पर्वतावर अचानक एक चैतन्यमय प्रकाश फाकला आणि साक्षात भगवान दत्तात्रेय आपल्या पूर्ण दिव्य स्वरूपात तिथे प्रगट झाले. 3 मुखे, 6 हात, जणू ब्रह्मा, विष्णू आणि महेश एकाच स्वयंभू रूपात उभे होते. ते अलौकिक आणि परमपावन रूप पाहून सर्वजण थक्क झाले. पण इथे एकनाथांनी काय केले पहा. साक्षात देव समोर उभा असतानाही ते शांत राहिले. त्यांच्या चेहऱ्यावर तोच निश्चिम भाव होता. जनार्दन स्वामींनी आश्चर्याने विचारले, अरे एकनाथा, आणि तू इतका शांत कसा?
तेव्हा डोळ्यात वात्सल्याचे अश्रू आणून एकनाथ महाराज म्हणाले, गुरुदेव, मी देवाला कधीच मागितले नाही. माझ्यासाठी माझे परमेश्वर, माझे सर्वस्व फक्त आणि फक्त तुम्हीच आहात. मला तुमच्याशिवाय या त्रैलोक्यात काहीही नको. मंडळी, असा शिष्य शोधूनही सापडणार नाही. म्हणूनच या घटनेनंतर एकनाथ महाराजांनी आपल्या आयुष्यात जेवढे अभंग रचले, त्या प्रत्येक अभंगाच्या शेवटी त्यांनी स्वतःचे नाव एक जनार्दनी असेच लिहिले. म्हणजेच हा एकनाथ कायमचा जनार्दन स्वामींचाच राहील. मित्रांनो, गुरुदेवांकडून साक्षात परमार्थाचे ते अलौकिक ज्ञान प्राप्त करून आणि दत्तात्रेयांच्या त्या स्वयंभू दर्शनाने पावन होऊन एकनाथ महाराज पुन्हा आपल्या पैठण नगरीत परतले. तिथे आल्यावर गुरूंच्या आज्ञेनुसार त्यांनी गिरिजाबाईंसोबत विवाह केला आणि ते गृहस्थाश्रमात प्रवेश करते झाले. पण मंडळी, संसार म्हटला की माणसाचा भाव देवाहून दूर जातो, बरोबर ना? पण नाथांचे तसे नव्हते. घरात राहून संसाराचा गाडा ओढूनही परमार्थ कसा गाठायचा याचा एक अकल्पित आणि चैतन्यमय आदर्श त्यांनी संपूर्ण जगासमोर उभा केला. आता तुम्हीच सांगा मंडळी, आपण देव कुठे शोधतो? दगडाच्या मूर्तीत, सोन्याच्या मंदिरात की तीर्थक्षेत्रांच्या गर्दीत? पण नाथांनी देव कुठे पाहिला हे ऐकून तुमच्या पायाखालची जमीनच सरकेल. माझ्या ताईमाईंनो, नुसती कल्पना करा त्या हृदयद्रावक प्रसंगाची. कडकडीत उन्हाळ्याचे दिवस होते. अंगातून जणू प्रलयंकारी क्रोधाग्नी बरसत होता. अंगाची लाही लाही होत होती. अशा त्या रणरणत्या उन्हात संत एकनाथ महाराज पायी प्रवास करत होते. त्यांच्या खांद्यावर एक अत्यंत पवित्र घागर होती. ती घागर कशाची होती माहितीये? साक्षात काशीहून आणलेल्या परम पावन गंगाजलाची. हे सुधारस समान गंगाजल घेऊन ते रामेश्वरमच्या दिशेने चालले होते, भगवान शिवांना अभिषेक करण्यासाठी. पण वाटेत चालताना अचानक त्यांची पावलं थबकली. त्यांच्या नजरेसमोर एक अत्यंत हृदयद्रावक दृश्य होते. तापलेल्या आणि भाजून काढणाऱ्या वाळवंटात रस्त्याच्या कडेला एक मुका प्राणी, एक गाढव तहानेने तडफडत पडले होते. त्याच्या अंगात त्राण उभले नव्हते. जीभ बाहेर आली होती आणि प्राण कंठाशी आले होते. ते अवाक करणारं दृश्य पाहून एकनाथ महाराजांचे अंतःकरण अक्षरशः पिळवटून निघालं. त्यांच्या डोळ्यातून वात्सल्याचा आणि करुणेचा बांध फुटला. त्यांच्या सोबत असलेल्या लोकांनी कर्कश आवाजात आरडाओरडा सुरू केला. अहो महाराज, थांबा, काय करताय? हे पवित्र गंगाजल आहे आणि तो एक शूद्र प्राणी. महादेवाला अभिषेक करायचे पाणी तुम्ही एका गाढवाला पाजणार? तुमचा धर्म भ्रष्ट होईल. पण सज्जन हो, ज्याच्या अंतःकरणात साक्षात पांडुरंगाचा भाव वास करत असतो, त्याला कसला धर्म आणि कसली जात? नाथांनी त्या उन्मत्त लोकांकडे लक्षही दिले नाही. ते त्या तडफडणाऱ्या जीवाजवळ खाली बसले. मोठ्या वात्सल्याने त्यांनी ती काशीच्या पवित्र गंगाजलाची घागर स्वतःच्या हातांनी त्या मरणासन्न गाढवाच्या मुखात ओतले. आणि अंगावर काटा आणणारा तो चमत्कार पहा. ते पाणी पोटात जाताच त्या गाढवाच्या अंगात एक अलौकिक चैतन्य संचारले. ते हळूहळू उठून उभे राहिले आणि पुढच्या क्षणी त्या मुक्या प्राण्याच्या जागी साक्षात पंढरीचा पांडुरंग उभा राहिला. देवाने दर्शन दिले मंडळी. देवाने हसून सांगितलं, एकनाथा, आज तू जो अभिषेक या भुकेल्या जीवाला घातलास तो थेट माझ्यापर्यंत पोहोचला आहे. भक्तजनांनो, नाथांची ही अथांग करुणा आणि ही परम पावन लीला सांगताना आज माझाही कंठ दाटून आला आहे. तुमच्याही डोळ्यांच्या कडा नक्कीच पाणावल्या असतील. अत्यंत निश्चिम भावाने आणि खूप मेहनतीने ही कथा आम्ही तुमच्यासाठी बनवली आहे. जर ही कथा तुम्हाला भावत असेल तर पौराणिक मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि या भक्तीच्या प्रवासाला तुमचा लाईक देऊन आशीर्वाद द्या. तुमचे हे प्रेमच आम्हाला अशी चैतन्यमय माहिती आणण्याची ऊर्जा देते. चला, आता पुढे काय अवाक करणारे घडले ते पाहूया. सज्जनहो, नाथांची ही करुणा फक्त मुक्या प्राण्यांपुरती मर्यादित नव्हती. त्या काळात जातीभेदाची अभेद्य आणि भयंकर भिंत समाजात उभी होती. अस्पृश्यांना मंदिरात जाण्याची तर दूरच, पण साधे विहिरीचे पाणी पिण्याचीही परवानगी नव्हती. अशा त्या अंधाड्या काळात एकनाथांनी जो प्रसंग घडवून आणला त्याने संपूर्ण ब्रह्मांड हादरून गेले. एकदा नाथांच्या घरी त्यांच्या पितरांचे श्राद्ध होते. घरी
पंचपक्वान्नांचा आणि सुधारसाचा स्वयंपाक तयार झाला होता. गावातील सर्व उच्चवर्णीय ब्राह्मणांना भोजनासाठी आमंत्रित केले होते. पण त्याच वेळी नाथांच्या घराबाहेरून काही अत्यंत गरीब, भुकेले आणि तडफडणारे अस्पृश्य लोक चालले होते. अन्नाच्या सुवासाने त्यांच्या पोटातील भुकेचा क्रोधाग्नी अधिकच भडकला होता. त्यांच्या चेहऱ्यावरील ती हवालदिल अवस्था एकनाथांना आणि त्यांच्या पत्नीला म्हणजेच गिरिजाबाईंना पाहवली नाही. गिरिजाबाईंच्या अंतःकरणात आईचे निस्सीम वात्सल्य जागे झाले. कोणताही विचार न करता नाथांनी आणि गिरिजाबाईंनी त्या भुकेल्या लोकांना थेट आपल्या अंगणात बोलावले आणि ब्राह्मणांसाठी बनवलेले ते श्राद्धाचे पवित्र अन्न स्वतःच्या हातांनी मोठ्या प्रेमाने त्यांना वाढले. जेव्हा ही बातमी गावात पसरली, प्रलयंकारी गर्जना करत नाथांच्या घरी आले आणि म्हणाले, एकनाथ, तू हा भयंकर अधर्म केला आहेस. श्राद्धाचे अन्न तू अस्पृश्यांना दिलेस. आम्ही तुझ्या घरातील अन्नाला स्पर्शही करणार नाही. तुझे हे श्राद्ध कर्म आता कायमचे अपूर्ण राहील आणि तुझे पितर नरकात जातील. पण नाथ शांत होते. त्यांचा स्वतःच्या शुद्ध भावावर अढळ विश्वास होता. ते अत्यंत नम्रतेने म्हणाले, भुकेल्याला अन्न देण्यात कसली आलीये जात आणि कसला आलाय धर्म. मी तर त्या परमेश्वरालाच अन्न दिले आहे. आणि मंडळी, त्याच क्षणी असा एक डोळे दीपवणारा आणि अकल्पित चमत्कार घडला, ज्याने त्या सर्व अहंकारी लोकांची तोंडे कायमची बंद झाली. आकाशातून एक दिव्य आणि तेजोमय प्रकाश प्रकट झाला आणि त्या प्रकाशातून साक्षात एकनाथांचे पूर्वज, त्यांचे पितर स्वतः स्वयंभू रूपात तिथे अंगणात प्रकट झाले. होय मंडळी, स्वतः पितरांनी त्या श्राद्धाचे अन्न हसत हसत आणि अत्यंत समाधानाने स्वीकारले. तो अवाक करणारा क्षण पाहून त्या सर्व विरोधकांच्या पायाखालची जमीनच सरकली. तरीही त्यांचा विरोध थांबला नाही. त्यांनी एकनाथांना ब्रह्महत्येचे महापाप लागल्याचा खोटा आरोप केला आणि प्रायश्चित्त घ्यायला लावले. त्यांनी अट घातली, जर तू खरोखरच पवित्र असशील तर इथल्या महादेवाच्या मंदिराबाहेर जो दगडाचा नंदी आहे, त्या पाषाणाच्या नंदीला गवत खायला लावून दाखव. जरा विचार करा मंडळी, हा भक्तीचा सर्वोच्च रणसंग्राम होता. एकनाथ महाराज अतिशय शांतपणे त्या मंदिराबाहेरच्या निर्जीव दगडी नंदीजवळ गेले. त्यांनी हातात गवताची एक पेंढी घेतली आणि पूर्ण भावाने म्हणाले, हे देवा, आता हा गवताचा घास तू घे. आणि काय अकल्पित लीला पहा. त्या पाषाणाच्या नंदीने चक्क आपली जीभ बाहेर काढली आणि नाथांच्या हातचे ते गवत प्रत्यक्ष चावून खाल्ले. एवढेच नाही मंडळी, लोकांचा तो विरोध आणि मत्सराचा त्रास सहन न होऊन त्या साक्षात चमत्कारी नंदीने तिथून उठून थेट गोदावरी नदीत जाऊन जलसमाधी घेतली. हा प्रसंग पाहून त्या सर्व विरोधकांचा अभेद्य वाटणारा अहंकार धुळीस ब्राला आणि ते नाथांना शरण आले. पण मंडळी, माणसाची सहनशीलता आणि शांती कुठवर असू शकते. एखाद्याने तुमच्या अंगावर एकदा जरी थुंकले तरी तुमचा स्वाभिमान दुखावेल आणि तुमची तळपायाची आग मस्तकात जाईल, बरोबर ना? पण या शांती ब्रह्मासोबत पुढे जो भयंकर प्रसंग घडला तो ऐकून तुम्ही थक्क व्हाल. काय होते ते रहस्य? माझ्या मंडळींनो, तुम्हीच विचार करा. आपल्याला कोणी साधं चुकीचं बोललं तर आपली तळपायाची आग थेट मस्तकात जाते. आपले डोळे रागाने लाल बुंद होतात. पण ज्याच्या अंतःकरणात पांडुरंगाचा अखंड भाव वसतो, तो क्रोधावर कसा विजय मिळवतो, याचे एक अद्भुत उदाहरण नाथांनी जगाला दिले. झाले असे की नाथांची ही अलौकिक कीर्ती जसजशी वाढू लागली तसतसा काही उन्मत्त आणि अहंकारी लोकांचा मत्सर भडकू लागला. नाथांची ती चैतन्यमय शांती त्यांना सहन होत नव्हती. हा माणूस इतका शांत कसा राहू शकतो? याच्यातही राग असेलच, असा विचार करून त्यांनी एक भयंकर डाव रचला. त्यांनी एका मत्सरी माणसाला पैसे दिले आणि अट घातली, आज काहीही कर, पण या एकनाथांचा क्रोधाग्नी भडकवून दाखव. सकाळची वेळ होती. गोदावरी नदीचा तो शीतल आणि परमपावन प्रवाह वाहत होता. एकनाथ महाराज अत्यंत सात्विक भावाने नदीत स्नान करून बाहेर आले आणि तेवढ्यात झाडावर लपून बसलेल्या त्या दुष्ट माणसाने त्यांच्या अंगावर थुंकले. मंडळी, साधा माणूस असता तर तिथेच प्रलयंकारी गर्जना करत त्यांनी त्या माणसाला कंठस्नान घातले असते. पण नाथांच्या चेहऱ्यावर रागाचा लवलेशही नव्हता. त्यांच्या अंगावर जणू तो अवाक करणारा शांततेचा अभेद्य स्वाभिमान पांघरलेला होता. त्यांनी एकही शब्द उच्चारला नाही. ते शांतपणे वळले
पुन्हा गोदावरीच्या प्रवाहात गेले आणि त्यांनी दुसरे स्नान केले. पण मंडळी, इथवरच थांबेल तो दुष्ट प्रसंग कसला? नाथ आंघोळ करून बाहेर आले आणि तो माणूस पुन्हा थुंकला. नाथ पुन्हा नदीत गेले. हे एकदा नाही, दोनदा नाही, तब्बल 50 वेळा घडले. पण नाथांच्या चेहऱ्यावरील ते अलौकिक तेज आणि ओठांवरचे स्मितहास्य कणभरही कमी झाले नाही. अखेर तो अवाक करणारा क्षण आला. तो थुंकणारा माणूस त्या नाथांवर तब्बल 108 वेळा थुंकले आणि 108 वेळा नाथांनी अत्यंत शांतपणे त्याच शुद्ध भावाने गोदावरीत स्नान केले. शेवटी काय झाले? तो थुंकणारा माणूसच थकला. त्याचा तो उन्मत्त अहंकार नाथांच्या त्या स्वयंभू शांतीपुढे अक्षरशः गळून पडला. त्याचे अंतःकरण पिळवटून निघाले. तो झाडावरून खाली उतरला आणि थेट नाथांच्या चरणांवर कोसळला. त्याच्या डोळ्यातून पश्चात्तापाच्या अश्रूंचा बांध फुटला. महाराज, मला क्षमा करा. मी पैशाच्या आशेने हा भयंकर अपराध केला, असा तो आक्रोश करू लागला. त्यावर नाथांनी काय उत्तर दिले माहितीये? ते हसून मोठ्या वात्सल्याने म्हणाले, अरे भावा, रडतोस का? तू तर माझ्यावर मोठे उपकार केलेस. तुझ्यामुळे आज मला या परमपावन गोदावरीत तब्बल 108 वेळा स्नान करण्याचे महापुण्य लाभले. आणि पुढे ते म्हणाले, माझ्या लाडक्या मित्रांनो आणि मैत्रिणींनो, हे वाक्य नीट ऐका. नाथ म्हणाले, शरीरावरची घाण पाण्याने स्वच्छ करणे सोपे आहे, पण जर मी आज क्रोध केला असता तर माझ्या अंतःकरणातील माझा शुद्ध भाव मलिन झाला असता आणि तो स्वच्छ करणे अत्यंत कठीण गेले असते. आता तुम्हीच सांगा मंडळी, ज्या महापुरुषाची शांती आणि ज्याचा भाव इतका अथांग आणि स्वयंभू असेल, त्याच्यासाठी साक्षात भगवंत काय करू शकतो याची तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही. कारण पुढे नाथांच्या आयुष्यात जो थक्क करणारा चमत्कार घडला, तो ऐकून तुमचा थरकाप उडेल. काय अकल्पित लीला घडली असेल सांगा पाहू? देवाने कोणतं रूप घेतलं असेल? चला वळूया या कथेच्या सर्वात हृदयद्रावक आणि अलौकिक वळणावर. माझ्या लाडक्या माता भगिनींनो आणि मित्रमंडळींनो, बघा ना, तुम्हीच विचार करा, ज्या महापुरुषाचा भाव इतका अथांगही शुद्ध असेल, त्याच्यासाठी तो माझा पंढरीचा पांडुरंग काय करेल? एक दिवस नाथांच्या दारात एक तरुण ब्राह्मण आला. त्याने आपले नाव श्रीखंड्या सांगितले आणि तो अत्यंत नम्रपणे म्हणाला, महाराज, मला तुमच्या घरी सेवा करायची आहे. मंडळी बघा ना, श्रीखंड्या नाथांच्या घरी अगदी निस्सीम भावाने सेवा करू लागला. झाडलोट, भांडी घासणे, गोदावरीतून कावडीने पाणी आणणे, तो सगळी कामे अत्यंत निस्सीम भावाने करायचा. तुम्हाला आठवतोय तो दगडी रांजण, ज्याचे पाणी आजही तुकाराम बीजेपासून उचंबळते? त्या रांजणात याच श्रीखंड्याने सलग 12 वर्षे आपल्या खांद्यावरून पाणी भरले. पण माझ्या दैवततुल्य मायबापांनो, पुढे जो अवाक करणारा चमत्कार घडला, तो ऐकून तुमच्या पायाखालची जमीनच सरकेल. एकदा नाथांवर गरिबांना अन्नदान करता करता तब्बल 700 रुपयांचे कर्ज झाले. एका सावकाराने नाथांना गाठले आणि अत्यंत उन्मत्त होऊन म्हणाला, एकनाथ, जोपर्यंत तू माझे 700 रुपये देत नाहीस, तोपर्यंत तुला साक्षात पांडुरंगाची शपथ आहे, तू अन्नाचा एक कणही घेणार नाहीस. माझ्या गोड बहिणींनो, नाथांसाठी पांडुरंगाची शपथ म्हणजे प्रत्यक्ष प्राण. त्यांनी सलग 4 दिवस अन्नाचा कण तर सोडाच, पाण्याचा एक थेंबही घेतला नाही. नाथांची ती हृदयद्रावक अवस्था पाहून त्या श्रीखंड्याचे अंतःकरण पिळवटून निघाले. त्याच रात्री मध्यरात्रीच्या घनदाट अंधारात श्रीखंड्याने डोक्याला मुंडासे बांधले, हातात पैशाची पिशवी घेतली आणि तो थेट त्या सावकाराच्या दारात गेला. त्याने सावकाराला उठवले, पूर्ण 700 रुपये मोजून दिले आणि त्याच्याकडून पावती लिहून घेतली. ती पावती घेऊन श्रीखंड्या परत आला आणि नाथांच्या नित्य वाचनातील ज्ञानेश्वरीच्या पानांमध्ये ती पावती लपवून ठेवली. दुसऱ्या दिवशी सकाळी तो सावकार रडत रडत नाथांच्या चरणांवर कोसळला आणि म्हणाला, महाराज, मला क्षमा करा. काल रात्री तुमचा नोकर आला आणि त्याने माझे सर्व कर्ज फेडले. हे ऐकताच नाथांनी घाईघाईने ज्ञानेश्वरी उघडली. आज साक्षात सावकाराच्या सहीची पावती होती. तो डोळे दिपवणारा क्षण पाहताच नाथांच्या डोळ्यांतून अश्रूंचा बांध फुटला. त्यांना समजले की गेली 12 वर्षे माझ्या घरात झीप काढत राबणारा तो श्रीखंड्या दुसरा तिसरा कुणी नसून साक्षात माझा सावळा विठ्ठल होता.
माझे कर्ज फेडायला साक्षात त्रैलोक्याचा मालक रात्रीचा नोकर बनून गेला. या विचाराने नाथांनी जमिनीवर लोटांगण घातले. मंडळी, भगवंताची ही अकल्पित आणि वात्सल्यपूर्ण लीला सांगताना आज माझाही कंठ दाटून आला आहे. अत्यंत निस्सीम भावाने आणि खूप मेहनतीने ही कथा आम्ही तुमच्यासाठी बनवली आहे. जर हा भक्तिरस तुमच्याही हृदयाला भिडत असेल तर पुढे जाण्याआधी आपल्या पौराणिक मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि या सत्कार्याला एका छोट्याशा लाईकने तुमचा आशीर्वाद द्या. आपला हा पौराणिक मराठी परिवार असाच वाढत राहो, हीच पांडुरंग चरणी प्रार्थना. मंडळी, बघा ना, ज्या महापुरुषाच्या शुद्ध भावापायी साक्षात त्रैलोक्याचा मालक 12 वर्षे त्यांच्या घरी राबला, त्या शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचे या पृथ्वीवरील कार्य आता पूर्ण होत आले होते. त्यांनी समाजाला भक्तीचा, समतेचा आणि करुणेचा अथांग मार्ग दाखवला होता. आणि मग तो परमपावन दिवस जवळ आला, फाल्गुन वद्य षष्ठीचा तो दिवस. आता तुम्हीच सांगा मंडळी, नाथांनी देह ठेवण्यासाठी हा षष्ठीचाच दिवस का निवडला असेल? तर ऐका, या एकाच षष्ठीच्या तिथीला तब्बल 5 अलौकिक घटना घडल्या होत्या. याच षष्ठीला नाथांचे गुरु जनार्दन स्वामी यांचा जन्म झाला होता. त्यांना साक्षात दत्त दर्शन झाले होते. नाथांना गुरुपदेश मिळाला होता आणि याच षष्ठीला जनार्दन स्वामींनी देह ठेवला होता. यालाच वारकरी संप्रदायात पंचपर्व म्हणतात. आणि म्हणूनच आपल्या गुरूंच्या प्रेमापोटी नाथांनी स्वतःची जलसमाधी घेण्यासाठीही हीच परमपावन षष्ठी निवडली. अखेर नाथांनी सर्वांचा निरोप घेतला. लाखो भक्तांचा अश्रूंचा बांध फुटला होता. आकाशातून जणू देवता फुलांचा वर्षाव करत होत्या. रामकृष्ण हरीच्या गजरात पैठणच्या गोदावरी तीरावरील लक्ष्मी तीर्थावर संत एकनाथ महाराजांनी अत्यंत शांतपणे जलसमाधी घेतली. त्यांचा तो देह त्या चैतन्यमय प्रवाहात विलीन झाला. आणि अंगावर काटा आणणारा तो शेवटचा चमत्कार पहा. ज्या ठिकाणी नाथांनी समाधी घेतली तिथे दुसऱ्या दिवशी त्यांच्या पावन राखेतून साक्षात तुळस आणि पिंपळाचं झाड आपोआप उगवून आले. आजही दरवर्षी याच फाल्गुन वद्य षष्ठीला म्हणजेच नाथ षष्ठीला पैठणमध्ये पंढरपूरच्या खालोखाल दुसरी सर्वात मोठी वारी भरते. संपूर्ण महाराष्ट्रातून 4 लाखाहून अधिक वारकरी तिथे जमतात. शेकडो दिंड्या येतात. रात्री नाथांच्या पादुकांचा छबिना निघतो आणि दत्तात्रय जनार्दन श्री एकनाथ या जयघोषात गूळ लाह्यांच्या ताल्याची हंडी फोडली जाते. माझ्या ताईमाईंनो आणि मंडळी, बघा ना, एकनाथ महाराज देहाने गेले असतील, पण त्यांचा तो स्वयंभू भाव आजही त्या गोदावरीच्या तीरावर आणि आपल्या अंतःकरणात जिवंत आहे. पुन्हा भेटूया अशाच एका अलौकिक कथेसोबत. तोपर्यंत माझ्या या पौराणिक मराठी परिवारातील सर्वांना राम कृष्ण हरी.